वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श डॉक्टर वर्षा दर्डे यांचा प्रेरणादायी उपक्रम, चारा वाटप, अन्नदान व शैक्षणिक मदत. वाढदिवस साजरा केला सामाजिक बांधिलकीने. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या आनंदाच्या क्षणांना समाजोपयोगी वळण देणे किती महत्त्वाचे आहे याचे उत्तम उदाहरण सौ वर्षा दर्डे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजापुढे प्रेरणादायी संदेश ठेवला. वाढदिवस साजरा करताना खर्च कमी करून त्या निधीचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा निर्णय घेत त्यांनी पेठ येथील कामधेनू गोशाळेत गायींना चारा वाटप केले. या उपक्रमातून पशुप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धनाचीही जाणीव त्यांनी अधोरेखित झाली. तसेच लातूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याची त्यांची सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. सौ वर्षा दर्डे यांच्या या सर्वसमावेशक उपक्रमातून सेवा, संवेदनशीलता, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून वाढदिवस साध्या व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करत समाजहितासाठी योगदान देण्याची प्रेरणा अनेकांना मिळत आहे. यावेळी डॉक्टर राजेश दर्डे, सौ सुनंदा जगताप, वीरभद्र तरगडे व संजय राजुळे उपस्थित होते. आता या युगात जेव्हा निसर्ग संरक्षणाची अतिशय गरज आहे त्यावेळेला पहिला आहे वृक्ष. आज वाढदिवसा दिवशी सकाळी आम्ही उन्हाळा असल्यामुळे वृक्ष लागवड नाही करू शकलो, पण आम्ही झाडांना पाणी देण्याचं काम वृक्ष बिशी आमच्या ग्रुप मध्ये केलं पहिलं काम. नंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लायन्स क्लब तर्फे जे रुग्णांना जेवण दिलं जातं ते सकाळचं न्याहारीचं जे जेवण दिलं जातं त्यामध्ये गेलो. आणि आता संध्याकाळी आम्ही इथे गोरक्षण मध्ये गाईच्या चारा आणि गाईला पेंड देण्यासाठी आलो. गोमाता आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय महत्वाची आहे. त्याचं कारण गाईचं शेण, गाईचं दूध हे आपल्या मातीसाठी गाईचं शेणाची अतिशय गरज आहे. आणि गाई जे आपल्याला मातीची प्रत एवढी खाली जाते ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गाई मातेचं शेण, आणि ते वाढावं. आणि आपल्या ज्या गावरान गायी आहेत त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. त्यांचे संरक्षण ह्या इथे व्यक्ती धरणे अप्पा म्हणून आहेत ते करतात. त्यांना आपण काही ना काही हातभार करावा. इथे 150 गायी आहेत त्यांच्याकडे. एवढ्या मोठ्या गोरक्षण सांभाळायला जी मदत लागू शकते आपण आपल्या शक्य जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी या ह्याच्याने आलो. हे आमचं मूळ उद्दिष्ट होतं. बरेच व्यक्ती वाढदिवसाचा खर्च वेगवेगळ्या हॉटेलमध्ये करतात. तुम्ही या गोरक्षणीमध्ये करण्याचा मागचा उद्देश कुठून आला, म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? हॉटेलमध्ये जेवण वगैरे हे तर रुटीन, पोट भरलेल्यांना जेवण द्यावं. त्याच पोट भरलेले आपल्यासोबत जे मित्रमंडळी किंवा पाहुणे नाही ते आपण कार्यक्रमाने घरच्या ह्याच्यानी सणावाराला देतोच. वाढदिवसा दिवशी तरी ऍटलीस्ट एक दिवस असा आहे जिथे आपल्याला आशीर्वादाची गरज आहे ते या घटकांकडनं यावं ज्यांना खरी गरज आहे. पोट भरलेल्यानं जीव घालण्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे. बघू शकता की खरंच त्याचा आदर्श घेऊन प्रत्येकानं अशाच पद्धतीनं वाढदिवस साजरा करावं हीच आव्हान आहे. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.